नमस्कार मंडळी, आज आपण अमरावती जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि विदर्भात सुप्रसिद्ध अशी बैरम यात्रेला निघालेलो आहोत। बैरम यात्रा जी शेतकऱ्यांसाठी सर्व साहित्य सामान त्यांचे अवजार वगैरे उपलब्ध असतात। बैरम पार्टी बैरम यात्रा ही खवय्यांसाठी सुद्धा सुप्रसिद्ध आहे। या ठिकाणी बैरम बुवा बरेच जणांचे कुळदैवत सुद्धा आहेत। तर अशा या मोठ्या यात्रेला आपण आज निघालेलो आहोत कृपा सिंधू तर्फे, आणि आज आमच्या सोबत आहेत आमची मित्रमंडळी। मित्रांनो, ही बघा, आम्ही या गाडीमध्ये आम्ही जात आहोत। आम्ही 7 लोक आहोत, त्यामुळे 2 जण टू व्हीलरवर आहेत आणि बाकी सर्व या याच्यामध्ये आहे। या ठिकाणी आमचे मित्र शेंडोकर, विजय शेंडोकर, आणि हे आमचे नागपूरचे लंकेश जोशी, आणि हे आमचे सतीश महल्ले अमरावती, हे सुद्धा या ठिकाणी। आणि या ठिकाणी दिल्लीला असतात हे एम्स मध्ये आमचे मित्र संतोष खेतकडे, प्रॉपर अमरावतीच आहे सर्व। आणि हे वारिस तायडे हे सुद्धा या यात्रेला निघालेले आहेत। आणि हे शुक्लाजी आहेत आमचे मित्र, हे शुक्लाजी सुद्धा आहेत। आणि आम्ही एवढे लोक आज बैरमची सुप्रसिद्ध, विदर्भात सुप्रसिद्ध, महाराष्ट्रात अशा या यात्रेला आज आपण जात आहोत। मित्रांनो, आता आपण आलो सरपापूर या ठिकाणी। सरपापूर हे चांदूर बाजारवरून बैरमच्या मधात लागतं आणि मधात सरपापूर हा स्टॉप आहे। आणि या ठिकाणी आपण आलो। या ठिकाणून 6 किलोमीटर अगदी बैरम हे ठिकाण आहे बैरम बुवाचं, आणि त्या यात्रेला आपण जात आहोत। आम्ही मित्रमंडळी या ठिकाणी हॉल घेत आहेत। आपण आसपास या ठिकाणी आमचे हे शुक्लाजी आहे, आणि आमचे श्रद्धा साडी सेंटरचे संचालक आमचे, आणि संतोष खेतकडे, आणि महल्ले आमचे सतीशराव, हे सुद्धा आता हॉल्ट घेतलेला आहे या ठिकाणी चहा पाण्याचा आम्ही। आणि हे लंकेश वारिस तायडे हे सुद्धा चहा पाणी या ठिकाणी घेत आहे। आमचे लंकेश जोशी सुद्धा आपल्या गाडीवर आपले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी हे दोघंही आहेत। आणि आता या ठिकाणी आम्ही शेंडोकर आहे आमचे, हे सुद्धा हॉल्ट घेत आहे चहा पाणीचा कार्यक्रम या सरपापूर या ठिकाणी आहे। तिथून 6 किलोमीटरच, अगदी 6 किलोमीटरवर बैरम येते, आणि बैरमचा आपण व्हिडिओ आपण बघूया। लंकेश जोशी ड्रायव्हिंग करत आहे आणि सुसाट वेगाने नाही, संत वेगाने करत आहे। आणि या ठिकाणी किती निसर्गरम्य वातावरण या रोडनी आहे। विदर्भात असंच आहे, विदर्भात वृक्षवल्लीने नटलेला विदर्भ आहे आमचं वऱ्हाड आहे अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्याला आपण भेट द्यावी। अनेक प्रेक्षणीय स्थळं या विदर्भात आहेत, आणि अशा ठिकाणी आपण हे करावं, भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे सगळ्यांना। वऱ्हाड आणि सुन्याची कुऱ्हाड अशी म्हण या ठिकाणी आहे। वऱ्हाड आणि सुन्याची कुऱ्हाड, असं हे निसर्गाने रम्य असलेलं वऱ्हाड अमरावती जिल्हा, विशेषकर नागपूर नव्हे, अमरावती जिल्हा विशेष आहे। अमरावतीचाच संत्रा जो आहे नागपूरला जातो, आणि संत्र्याची मार्केटिंग असल्यामुळं नागपुरी संत्रा त्याला आपण म्हणतो, पण ऍक्च्युअली अमरावतीचा संत्रा तो नागपूरला जात असतो। अमरावती जिल्हा हा अंबादेवी संस्थान, आणि अमरावती जिल्हा हा अमरावती अंबादेवी आमची अंबाई
मित्रांनो, हॉटेल जत्रा काय धीरज जयस्वाल यांचं हे कारंजा बैरमचे आहेत. यांचं हॉटेल हे चुलीवरचं नॉनव्हेज जेवण म्हणून घेतात आणि या ठिकाणी नॉनव्हेज वगैरे खातात. आपण तर खात नाही, पण आता मित्रांसोबत आलेलो आहोत तर आता दाखवणं जरुरी आहे. या बैरमच्या यात्रेची विशेषता आहे, या ठिकाणी नॉनव्हेज आणि बकरा जे नैवेद्य देण्यात येतो आणि त्याच्यामुळे यात्रा असते नॉनव्हेजची. तर आता मित्रांनो आपण बघूया हॉटेल हे या ठिकाणी आहे. जत्रा हॉटेल या बैरमला हे जत्रा हॉटेल आहेत. आमचे सतीशराव महल्ले जे आहे, सतीशराव महल्ले त्यांच्या परिचयाचं हे हॉटेल आहे. आणि या ठिकाणी आम्ही मित्रमंडळी सगळं भाजी बनवून द्यायची ऑर्डर या ठिकाणी दिली. बा टसका बसला मला, थोडं थंडाकेबाज या ठिकाणी बनवून मिळतं आणि हे एकमेव आहे आमचे सतीशराव महल्ले यांचे ते मित्र आहेत, परिचयाचे आहेत. आणि या ठिकाणी चुलीवरचं हे ठिकाणी चुला आपण बघू शकता. तेव्हा कशा प्रकारे चुला या ठिकाणी जळत आहे. चुल्यावर हंडीचं मटण भाजी जे साधी ज्याला नॉनव्हेज व्हेज चालते हे सुद्धा होते. या ठिकाणी तंदुरी रोटी ह्या काकू आमच्या या ठिकाणी करत आहेत. आणि मालक हे आमचे जयस्वालजी धीरज भाऊ जयस्वाल यांचं हे हॉटेल आहे जत्रा हॉटेल. महाराष्ट्रात विदर्भातील सर्वात मोठी यात्रा ही बैरमची यात्रा आहे. या ठिकाणी त्याच्या वेशीवरच यांचं हॉटेल आहे. आणि यांनी 2 शब्द माहिती द्यावी. तुमच्याकडे काय 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 प्रकारात मिळतात? आमच्याकडे मांसाहारी व शाकाहारी दोन्ही प्रकारचे जेवण मिळते आणि सर्व चुलीवरचं जेवण आहे. भाकरी पण चुलीवरच्या, पोळ्या पण चुलीवरच्या आणि जेवण पण चुलीवर. प्रेक्षकांनी ती आस्वाद घ्यावा ही विनंती. तर आधी ऑर्डर द्यावी लागते की मग रेडी पण असतं आणि तुम्ही स्वतः घेऊन पण येऊ शकता. ते पण आले की जसं त्या रिक्वायरप्रमाणे तुम्ही आणि सर्व तुम्ही तुमच्या समोर डोळ्यासमोर. किती वर्षापासून या यात्रा अटेंड करतात आपण? आम्हाला 5 वर्ष. 5 वर्ष. मित्रांनो, आता आपण आलो आहे बैरम या ठिकाणी. बैरम अमरावती जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशी यात्रा आहे. या यात्रेला कोणी जत्रा म्हणतात, पण आज आपण या ठिकाणी बघत आहोत महाराष्ट्रातील मंडळी सर्वात मोठी विदर्भातील यात्रा ही बैरम यात्रा आहे. आणि बैरम यात्रेला आपण आलेलो आहोत आणि हे बघा आता आपण सुरुवात करत आहोत यात्रेची. आपण सगळं इकडे या ठिकाणी आमची मित्रमंडळी थोडी गडबड करत आहे. ह्या ठिकाणी बघू शकता हंड्यांचे दुकान. हंडी मटणाला ह्या ठिकाणी खूप महत्व आहे. हंडीतलंच मटण या ठिकाणी करतात विदर्भात. हे जी जत्रा आहे हंडीसाठी फेमस आहे. हे हंडी मटण करतात, हंड्या विकतात. केवढाला ही हंडी? 120 रुपयाला. आणि ही हंडी 120 रुपयाला. हो ठीक आहे. चल, कुठून तुम्ही आल्यात? तुम्ही आले कुठून इथं?
आप कहाँ से आए हो? एमपी बैतूल से आए हो. मराठी नहीं आती. हाँ तो अच्छा आहे. बहुत बढिया आहे. पहा या ठिकाणी खूप छान बैतूलवरून आलेले आहे. मध्य प्रदेशातील दुकानं या ठिकाणी जास्त आहे आणि खूप हंडी आहे आणि खूप छान हंडी या ठिकाणी मिळते. हे बघा हंडीचेच दुकान आहे सगळे. हंडी मटण या ठिकाणचं लोक वर्षभरासाठी सुद्धा हंडी घेऊन जातात. हे भेल पकोडीचे सुद्धा दुकान आहे. पुन्हा हंडीचे दुकान आहे. हंडीचेच मित्रांनो भरपूर दुकान आहे. हंडी मिळते. ते हंडी मटणाला महत्व असल्यामुळं हंडी मटण या ठिकाणी लोक हंडी घेऊन जातात आणि स्वतः मटण करतात किंवा तयार करणारी सुद्धा मंडळी आणि हॉटेल्स आहे जे तयार करून सुद्धा देतात. असे या ठिकाणी महत्व आहे. या ठिकाणी बघा हे गोंधन करत आहे. गोंधन त्याला टॅटू म्हणतो आपण. आता हे या ठिकाणी टॅटू सुरू आहे. टॅटू त्याला गोंधन म्हणतात. ते गोंधन करून घेतात यात्रेत आणि हे लोक बघा टेटू काढत आहे. टेटू म्हणजे गोंधन त्याला आपण म्हणतो. आता हल्लीच्या भाषेत त्याला टेटू म्हणतो. तर पायनॅपल ज्यूस वगैरे आहे या ठिकाणी आपण बघू शकता. हे हिरालाल पन्नालाल गधा आहे. त्या गध्याचं जे शो असते ते सुद्धा या ठिकाणी आहे. इकडे आकाश पाळणे ज्याला म्हणतो. आमच्याकडे आकाश पाळणे म्हणतात. झुला म्हणतात कुणी. ते झुले सुद्धा या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण बघू शकता मोठमोठे झुले या ठिकाणी आहे यात्रेमध्ये आहे. आणि हे बघा हे दिवसा सुद्धा आम्ही आता 1:30 वाजलेला आहे सुमारेचा. ते सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आपण या यात्रेमध्ये बघू शकता. या ठिकाणी रिंग स्टॉल आहे. खेळ आहेत. खूप सारं या यात्रेमध्ये आहे. आणखी मी पुढे तुम्हाला विविध वस्तू कोणत्या मिळतात ते सुद्धा दाखवणार आहे. कारण की हे सर्व प्रत्येकच यात्रेत असतात. पण विशेष काय आहे यात्रेचं ते आम्ही पुढील याच्यात दाखवतो. पुढे मंदिर आणखी पुढे आहे मित्रांनो. परंतु याच्या चमत्काराच्या रांगाच्या रांगा आहे आणि गर्दी आहे. मित्रांनो आता आपण चाललो आहे बहिरम बुवाच्या मंदिरात. बहिरम बुवा हे खूप जणांचं कुळदैवत आहे अमरावती जिल्ह्यातील आणि बाहेरील लोकांची बहिरम बुवाची श्रद्धा आहे. बहिरम बुवाचं जे मंदिर आहे या ठिकाणी आपण दर्शनाला जात आहे. मित्रमंडळी सर्वच आहे. यात्रेला आपण आलेलो आहोत आणि घेऊया दर्शन बहिरम बुवाचं. विदर्भात फेमस, वराडात फेमस अशी बहिरमची जत्रा ही आहे. जत्रा म्हणतात कुणी यात्रा म्हणतात. यात्रा म्हणजे प्रवास होतो ऍक्च्युअली, पण याला जत्राच म्हणतात. हे बहिरम बाबा देवस्थान हे या ठिकाणी अशी खेळण्याची दुकानं वगैरे सजलेली आहे. आणि इकडे बघा आता वन विभागाचं अमरावती महाराष्ट्र वन विभागाचं ऑफिस सुद्धा या ठिकाणी आहे. कारण की इकडे जंगल विभाग आहे. आणि हे बहिरम बाबाच्या यात्रेला आपण निघालो आणि या ठिकाणी आता हे मित्रमंडळी काय याचं प्लॅन आहे हे आपण बघूया. आता हे मला माहित नाही. हे इकडे या ठिकाणून जावं लागते बहुतेक. इकून एंट्रन्स आहे असं मला वाटते. आणि हे महालक्ष्मी स्वीट भंडार आणि प्रत्येक मिष्टान्नाची आणि हॉटेल अशी या ठिकाणी लागलेले कचोरी, समोसा, भेळ. बहिरमच्या यात्रेत आपलं स्वागत. आपण कुठे असता? आम्ही अमरावतीला. आपलं नाव? तसे आम्ही पुणेकर आहे प्रॉपर, पण बहिरमची यात्रा फिरायला आलेलो आहे इकडे. आम्ही पण अमरावतीतून आहोत. चला धन्यवाद. आलो. आणि किती वर्षापासून आपण येतात? बहिरमला गेले 5 वर्षापासून आम्ही येत आहोत. आणि खूप मस्त वाटते इथे आल्यावर. छान वाटते. तुमचं माहेर आहे का इथे? अमरावती माहेर आहे. चला धन्यवाद.
आलेलो आहोत बैरम संस्थान बैरमबाबाच्या यात्रेला। बैरमबाबाचं मंदिर अगदी जवळच आलेलं आहे। पायऱ्या चढून जायचं आहे आपल्याला। थोडा थकवा जाणवत असेल परंतु काही हरकत नाही। पहाड असल्यामुळं आम्ही पायऱ्या चढून या ठिकाणी आलेलो आहे मंदिराजवळ। आपण बघू शकता कसा या ठिकाणी हिरवळ आहे आणि विदर्भ असा वराड आमचा अमरावती जिल्हा असा सुंदर आणि वृक्षवल्लीने कटलेला हा जिल्हा आहे। सूचना, आपली वाहने पार्किंग मध्ये लावावी, रोडच्या बाजूला किंवा रोडच्या मध्ये या ठिकाणी आपण बघता दर्शनाच्या रांगा लागलेल्या आहेत आणि असंख्य भाविक अमरावती जिल्ह्यातून नागपूर जिल्हा, विदर्भ, महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी येत असतात। या ठिकाणी प्रचंड गर्दी असते आणि हे खूप महत्वाची आणि मोठी विदर्भातली बैरमची यात्रा आहे। तर त्यामुळं या ठिकाणी भाविकांची भरपूर अशी अलोट गर्दी होते। आमचे मित्रमंडळी सुद्धा आणि आता आमचे मित्रमंडळी संतोष खेतकळे, महल्ले, वारिस तायडे आणि आमचे सर्वच मित्रमंडळी या ठिकाणी दर्शनाकरता रांगीत लागलेले आहेत। हे बघा या दर्शनाच्या रांगी कशा प्रकारे दर्शनाच्या रांगी या ठिकाणी लागलेल्या आहेत आपण बघू शकता। दर्शनाच्या रांगी खूप दर्शनाच्या रांगी
मोहनरावजी किती वर्ष झाले आपण या यात्रेत येता? 50 वर्ष झाले. 50 वर्षापासून पारंपरिक आमची यात्रा आहे. आमचं कुलदैवती आहे बैरम बाबा. मग आम्ही दरवर्षी यात्रेत येत असतो. त्या अनुषंगाने आज आम्ही आलो. आलो. पूर्ण फॅमिली आपण आलेलो. फॅमिली आली. पूर्ण फॅमिली आमची यात्रेमध्ये. दरवर्षी आम्ही येतो. दर्शन वगैरे घेतो. हो का लहान? या ठिकाणी माझे नातेवाईक, माझे सोयरे बंधू भेटलेले आहे. हे त्यांची मुलं आहेत आणि हे म्हणजे मोहनराव घोम राहणार कोंडवर्धा हे सुद्धा या ठिकाणी मिळाले. यांचा परिचय आता अचानक आमची भेट झाली आहे यात्रेमध्ये, म्हणून हे या ठिकाणी अनुषंगानं व्हिडिओ आपण घेत आहोत. धन्यवाद. हे आमचे मित्र विकत कमी घेत आहे आणि खातच जास्त आहे. त्याचं दुकानाचं कवाल्या जास्त करत आहे. पावभर तर त्याने खाऊनच टाकलं आणि एक छटाक घेऊन घेईन विकत, असं मला अंदाज आहे माझा. हा आणि खरं नाही आहे म्हणते ते. एक्झिस्ट पोल मध्ये नाही आहे म्हणते तसं. आणि हे तायडे वगैरे फुटाण्यावर ताव मारता येते चांगला चकना. आणि फुटाणेवाले आमचे मूर्तीजापूरचे ना अचलपूरचे आहे. हे काय नाव? अर्धा किलो शिरसुद्दे. किती वर्षापासून आपण दुकान लावतो? जमान्यापासून आहे. जुना आहे. तुम्ही केली सांगू द्या ना. तुमचा भाजी मेहर. छान आलो आता अंजो. महालक्ष्मी बॅग. शिरवानी अमरावती कृष्णानगर नहीं रामपुरी का माँ भी होटे ही रहन दो. घेऊन आलो संदीप ठाकरे सहकार नगर ते जेको हरे माधव जो कार्यक्रम थींदो हो माँ होटे ही रहन दो मैदान में. हाँ तो ताके मिली करे मुख्य क्या बोलते हैं अच्छा लग गया है. और असांजो चॅनल आहे यूट्यूब ते व्हिडिओ खणी करे. अमरावती वाले. केडी गल्ली नानक नगर जीतू भाई साहब जीतू होटे पारवानी डॉक्टर उधर होगा. उसके 2 गली पहले सुटो धंधो पानी एकदम सुटो बाबा की महर. हाँ अच्छो. धन्यवाद तांजो. हाँ नहीं चाय वाय नहीं. हमारे दोस्त दिल्ली से आए हैं इधर और मेरा चैनल है वीडियो. यात्रा करून आलो म्हणजे यात्रा. आमचे मित्र लंकेश जोशी यात्रेचं